31 डिसेंबर स्पेशल असा मेनू आहे आणि जास्त काही भांडी न खराब करता अगदी झटपट सोप्या पद्धतीने इथे मी चिकन करी बनवते. अगदी जास्ती व्याप नाही आहे, झटपट तयार होते. सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतलं. आता हे मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे दही घेतले, थोडीशी हळद, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हा मसाला, दही या चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लावून हे मी मॅरिनेट व्हायला थोडा वेळ बाजूला ठेवते आहे, आपली बाकीची तयारी होईपर्यंत. यासाठी 3 मीडियम साईजचे मी इथे कांदे घेतलेत. कांदे सोलून धुवून घेतले. कांदे कापायचे म्हटलं की त्याला खूप वेळ जातो. मी अशा पद्धतीने कांदे कापून घेते. अगदी झटपट होतात आणि पातळ एकसारखे असे सगळे होतात. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी झटपट होतं. काही मिनटामध्ये भरपूर कांदा आपण अशा पद्धतीने कापू शकतो. अशा स्लाइसरनी कापून घ्यायचा. इथे मी हा सगळा कांदा काही मिनटामध्ये कापून घेतला आहे बघा, लगेच होतो. आजचं हे चिकन आपण जास्त भांडी खराब न करता सगळं एकाच कुकरमध्ये बनवतोय. मसालाही यातच बनवणार आहे, करी पण यातच बनवणार आहे. कुकर गरम व्हायला ठेवला, त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि हा कापून घेतलेला भरपूर कांदा घालायचा आहे. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत यामध्ये परतून घेते. गॅस मोठाच ठेवते म्हणजे पटकन भाजला जाईल. हवं तर थोडंसं मीठ तुम्ही यावेळेला टाकू शकता. कांदा मी थोडासा परतून घेतला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी मी यामध्ये घातल्यात. जास्त चॉपिंग करायची गरज नाही आहे, नंतर आपण हे बारीक करणार आहोत. त्यामुळे मोठ्या मोठ्याच फोडी मी यामध्ये घातल्या. 2 मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत. कोथिंबीरच्या काड्या मी इथे घातल्यात. यामध्ये खूप फ्लेवर असतो आणि हे सगळं परतून घेतलं टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत. यामध्ये आता आलं आणि लसूण घालायचं आहे. लसणाच्या 10 ते 12 कुड्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलं आहे. हे पण एखाद मिनिट मी यामध्ये परतून घेते आहे. आता हा मसाला आपला तयार झाला आहे. यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, अर्धी वाटी. सगळं मिक्स करून हे आपल्याला आता सगळं एकदम चांगलं गार करून घ्यायचं आहे. कारण असंच गरम आपण मिक्सरला वाटू शकत नाही. पूर्ण गार झाल्यानंतर मग हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. यामध्ये आता पाणी घालण्याची गरज नाही आहे. अगदी छान स्मूथ अशी याची मी इथे पेस्ट वाटून घेतलेली आहे. आता सेम कुकरमध्येच यामध्ये मी फक्त अर्धा चमचा तेल घालते आहे. त्यामध्ये आपल्याला 3 चमचे तूप घालायचं आहे. तुपामुळे खूप छान चव लागते, त्यामुळे तूप मी इथे घातले. तुम्हाला नसेल घालायचं तर फक्त तेल घालू शकता. इथे काही खडे मसाले घालायचे आहेत. तुम्ही आवडीनुसार तुमच्या घातलात तरी चालेल. त्यामध्ये हे बनवलेलं वाटण घालायचं आहे. हा सगळा मसाला घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपला हा अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. घरगुती पद्धतीने केलेला आहे. तुम्हाला पण हा पाहिजे असेल तर खाली हा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून तुमच्यासाठी पण मागवू शकता. हा मसाला मी इथे 2 चमचे घालते. अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. आता हे सगळं मी थोडंसं परतून घेते आहे, एखाद मिनिट. हे मसाले घातलेत त्यामुळे थोडंसं हे भाजून घ्यायला पाहिजे. मसाले थोडेसे परतून झाले की आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. जवळपास 1 ते 2 वाटी फक्त गरम पाणी घालायचं आहे. हा मसाला आता जास्ती भाजत बसायची गरज नाही आहे. पाणी घालायचं, सगळं मिक्स करायचं आणि याला झाकण लावून हे आपल्याला याच्या 2 शिट्ट्या हाय हीटवरती करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. वाफ निघून गेली की झाकण उघडायचं. मसाला अगदी छान शिजला आहे. सगळा मिक्स करून घेते आहे मी. मस्त सॉफ्ट असा एकदम मसाला दिसतोय. आता यामध्ये जे मॅरिनेट केलेलं पण चिकन आहे ते घालायचं. यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मॅरिनेशनमध्ये पण आपण मीठ घातलं होतं. आत्ता हे करीसाठी मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. तुम्हाला करी ज्या पद्धतीची हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. खूप पातळ बनवत नाही आहे, थोडंसं पाणी घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी देखील घालायची आणि सगळं मिक्स करून याला आपल्याला झाकण लावून मीडियम हीटवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्यानंतर वाफ निघून गेली, मग मी याचं झाकण उघडलं आहे. मस्त अशी चिकन करी दिसते आहे आणि चवीला पण अप्रतिम अशी होते.
कुठलीही जास्त भांडी खराब न करता एकाच कुकरमध्ये आपण सगळा मसाला भाजला, मसाला तयार केला आणि करी पण त्यातच बनवली. अगदी झटपट होते. नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपी आहे. घरगुती साहित्यात होते. कशी वाटली ही आपली साधी सोपी चिकन करी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.